देशातील आघाडीची टेस्ट प्रिपरेटरी संस्था आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड सोलापूर येथील 2 विद्यार्थ्यांनी देशातील सर्वात कठीण प्रवेश परीक्षांपैकी 2 नीट यूजी 2025 आणि MHT CET 2025 मध्ये मिळवलेल्या उल्लेखनीय यशाची घोषणा केली आहे। आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड सोलापूरच्या क्लासरूम प्रोग्राम मध्ये शिकणाऱ्या ओंकार पवार या विद्यार्थ्याने नीट यूजी 2025 मध्ये ऑल इंडिया रँक 1064 मिळवून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे। ही अत्युच्च कामगिरी त्याच्या मेहनतीचे, शिस्तीचे आणि आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडच्या तज्ञ प्राध्यापक मंडळाने दिलेल्या गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनाचे फलित आहे। या परीक्षेचा अधिकृत निकाल नुकताच नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जाहीर केला। सोलापूरच्या शैक्षणिक यशात भर घालत आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडचा आणखी एक विद्यार्थी हरी श्रीनिवास अंबरकर याने MHT CET 2025 मध्ये 100% मिळवले आहेत। हरीचे हे यश महाराष्ट्रात नुकतेच सुरू झालेल्या आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडच्या CET कोर्सच्या गुणवत्तेचे द्योतक आहे। हा कोर्स विशेषतः 10वी-11वीतील विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आला असून राज्यस्तरीय इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त आहे। आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडच्या CET प्रोग्राम इंग्रजी माध्यमातून दिला जातो आणि बोर्डाच्या परीक्षा झाल्यानंतर सुरू होतो। हा कार्यक्रम राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी विशेषतः डिझाईन करण्यात आला आहे आणि त्या CBSE अभ्यासक्रमालाही समांतर शिक्षण दिले जाते। आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडच्या स्थानिक परीक्षांच्या स्वरूपाशी सुसंगत दर्जेदार कोचिंग देण्याचा व्यापक दृष्टिकोनाचा हा एक भाग आहे। या यशावर प्रतिक्रिया देताना आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडचे मुख्य शैक्षणिक आणि व्यवसाय प्रमुख डॉ. HR राव म्हणाले, नीट यूजी आणि MHT CET 2025 मध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या कामगिरी अत्यंत अभिमानास्पद आहे। आम्ही देशभरातील विद्यार्थ्यांची प्रतिभा घडवण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या स्वप्नातील करिअरकडे वाटचाल करण्यास मदत करण्यासाठी सदैव कटिबद्ध आहोत। नीट यूजी ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी दरवर्षी आयोजित करते आणि ती भारत आणि परदेशातील MBBS, BDS, आयुष आणि इतर आरोग्यशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असते। त्याचप्रमाणे MHT CET ही महाराष्ट्रातील प्रमुख अभियांत्रिकी कॉलेजांमध्ये प्रवेश घेण्यासाठी एक महत्त्वाची प्रवेश परीक्षा आहे। पेपर्स मागच्या वर्षीपेक्षा भरपूर टफ आले होते, म्हणून मेनली ॲडव्हान्स तेच असते की 6 तास जे आहे ते आपल्याला काम लावून पेपर द्यायचा आहे। जेवढं आपण काम करतो, जेवढं माइंडला कूल ठेवतो, पॅनिक नाही होत, तेवढं आपला पेपर जास्त चांगला जातो। तर नॉर्मली ॲडव्हान्सचं हेच असते की क्वेश्चनची डिफिकल्टी खूप टफ असते, त्यामुळे 40% वगैरे मार्क जरी मिळाले तरी तुम्हाला चांगल्या IIT मध्ये ॲडमिशन मिळून जाते। तर हेच आहे, तुम्हाला 2 वर्ष कंटिन्युअसली डिफिकल्ट क्वेश्चन्स प्रॅक्टिस करायचे, कन्सिस्टन्सी ठेवायची, आपल्या फॅकल्टीला डाऊट्स विचारायचे, फॅकल्टी चांगल्या प्रकारे डाऊट्सही सॉल्व्ह करतात आपले। जर तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवली आणि रोज अराउंड 4 ते 5 तास जरी अभ्यास केला सेल्फ स्टडी, तरी तुमचं इझिली एडवान्स क्रॅक हो सकते। तो जो बच्चों ने अपेयर किया था, 300 स्टूडेंट्स ने अपेयर किया था नीट के एग्जामिनेशन को, और 300 में से 41 स्टूडेंट्स आर दो जो कि नीट में GMC कॉलेज पाएंगे। ठीक है, बाकी बच्चों के साथ भी एफर्ट्स उतना ही डाला जाता है, बट वही है कि अगर हम अक्रॉस इंडिया जाएं तो 20 लाख बच्चों में से 1 लाख बच्चों को कॉलेज मिला, मतलब 20 में से 1 बच्चे को मिला है। और यहाँ पे हम 300 में से 3 बच्चे यहाँ पे बैठे हैं, 40 स्टूडेंट्स हमारे ऑलरेडी हैं। तो इट्स अ बिग रेशियो एक्चुअली। तो अगर आप रेशियो वाइज देखेंगे तो वी आर गिविंग 10% अक्रॉस ऑल कैटेगरी, जबकि पैन इंडिया जो ये एवरेज आता है इट इज़ 1%, 1.5%। तो ये बड़ा फैक्टर है। जहाँ पे अक्रॉस इंडिया में 1.5% का सिलेक्शन रेशियो है, वी आर गिविंग द सिलेक्शन रेशियो अप्रॉक्सीमेटली 10%। राइट, बाकी बच्चे जो भी हैं अदर्स ऑप्शन भी लेते हैं, जैसे बताया कि एवरी सेकेंड स्टूडेंट हैज़ गॉट सेलेक्टेड इन MHT CET एग्जामिनेशन, एवरी सेकेंड स्टूडेंट्स। जहाँ तक जो हमारा कंपाइलेशन है अभी तक CET का, क्योंकि परसों ही रिजल्ट निकला है, तो जितना कंपाइलेशन हुआ है तो आई एम एबल टू सी दैट एवरी सेकेंड स्टूडेंट इज गेटिंग, तो 50% यहाँ पे हो गया। बाकी बच्चे पा रहे हैं, कॉलेज पा रहे हैं। ठीक है, तो एक हम लोग हर एक बच्चे को एक जैसा ही न्याय देने की कोशिश करते हैं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।